शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 8 आमदार संपर्कात. उदय सामंतांचा मोठा दावा. सामंतांचा आकडा चुकला. 8 नाही 80 आमदार असतील. राऊतांचा सामंतांच्या दाव्यावर पलटवार. शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंत यांची माघारीची पोस्ट. किरण सामंतांची आम्ही समजूत काढली. उदय सामंतांची किरण सामंत यांच्या पोस्टवर स्पष्टीकरण. राणेंनी दम भरल्यामुळेच किरण सामंतांनी उमेदवारी मागे घेतली. वैभव नाईक यांची पोस्ट डिलीट केल्याप्रकरणी किरण सामंतांवर टीका. रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत निवडून येतील. संजय राऊतांची रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर प्रतिक्रिया. विनायक राऊत विरुद्ध राणे सामन्याचं स्वागत. राऊतांचं वक्तव्य. भाजप नारे द्यायलाही शिल्लक राहणार नाही. ईडी सीबीआय भाजपची मुळं. संजय राऊतांची भाजपसह मोदींवर टीका. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची संभाव्य दुसरी यादी लोकशाहीकडे. दुसऱ्या यादीमध्ये 5 संभाव्य उमेदवारांची नावं. जयंत पाटील आज दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता. निलेश लंके माझ्या एवढी इंग्रजी बोलले तर उमेदवारी अर्जच भरणार नाही. सुजय विखेंचा निलेश लंकेंना खुलं आव्हान. संसदेतील इंग्रजी भाषणाचा व्हिडिओ दाखवा. सुजय विखेंनी लंकेंना डिवचलं. सुनील तटकरे विश्वासघातकी माणूस. तटकरेंनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. अनंत गीतेंचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात बैठकीमध्ये साताऱ्याच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता. मवियाचा उमेदवार कोण असणार याकडे लक्ष. उद्या वसंत मोरे वंचितमध्ये करणार प्रवेश. पाठिंब्याऐवजी थेट वंचितमध्येच मोरेंचा प्रवेश. नाशिकचं तिकीट कापण्याच्या शक्यतेनं गोडसेंची पुन्हा धावाधाव. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर तिकीट मिळवण्याबाबत हेमंत गोडसे आशावादी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.